नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पुणे दरम्यान सुरू झालेल्या वंदे भारत सेवेमुळे बेळगावकरांच्या आशा पल्लवित झाल्या असून बेंगळूर बेळगावसाठी वंदे भारत सुरू करण्याच्या मागणीला यश येणार असल्याची माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली. पुणे आणि हुबळी दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सेवेच्या घोषणेनंतर बेंगळूर धारवाड वंदे भारत सेवा बेळगावपर्यंत विस्तारित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बऱ्याच कालावधीपासून ही मागणी होत असूनही याकडे तांत्रिक अडचणी होत्या. मात्र आता या सर्व अडचणी दूर होणार असून लवकरच ही वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव येथील मराठा मंदिर कार्यालयात सदर प्रदर्शन भरवण्यात आले. दररोज सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाहता येणार आहे. त्यामुळे हे शस्त्र प्रदर्शन बेळगावच्या शिवप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनात मराठा आरमार व शिवकालीन रांगोळी अशी सांगड घालण्यात आल्यानं डोळ्याचे पारणे नक्कीच फिटणार. आज मंगळवारी सकाळी 10 वाजता गोवा वेसेतून शस्त्र प्रदर्शनानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शालेय विद्यार्थी, घोडेस्वार आणि भगवे ध्वज घेऊन मोठ्या संख्येने मावळे सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर उद्घाटक दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. अधिकाधिक शिवप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे करण्यात आले आहे. हे शस्त्र प्रदर्शन म्हणजे मराठ्यांच्या शौर्याची व पराक्रमाची गाथा आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी अशोकनगर येथील शासकीय उर्दू शाळेच्या नव्याने बांधलेल्या कंपाऊंडचे उद्घाटन केले. या उपक्रमामुळे परिसरातील शैक्षणिक सुविधांचा विकास होण्यास मदत होणार आहे. यावेळी युवा नेते अमान सेठ यांच्या उपस्थितीत आमदार आसिफ सेठ यांनी विद्यार्थी, शिक्षक व स्थानिक नागरिकांना संबोधित केले. नव्याने बांधलेले कंपाऊंड विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांना उत्तम शिक्षण व मैदानी खेळांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. बेळगाव उत्तरमधील शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी आमदार आसिफ सेठ सातत्याने प्रयत्नशील आहेत. विशेषतः मागास भागातील शाळांसाठी अधिक सोयी सुविधा निर्माण करण्यावर त्यांचा भर आहे. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणात गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचे सांगितले. युवा नेते अमान सेठ यांनी देखील कार्यक्रमात आपले विचार मांडले. वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळ्यातील शेवटच्या दिवशी मंगळवारी सकाळी नवचंडिका होम आणि महाप्रसाद उत्साहात पार पडला. सकाळी श्री समादेवी मूर्तीला महाअभिषेक केल्यानंतर संदीप कडोलकर, सौ स्मिता कडोलकर, वैष्णवी धनवडे यांच्या हस्ते नवचंडिका होमला प्रारंभ झाला. यावेळी ऋषिकेश हर्लेकर गुरुजी, नवाथे गुरुजी पुणे, भूषण काने पुणे, राजेश रानडे गुरुजी पुणे, नीलकंठ हर्लेकर गुरुजी, दत्तात्रय भावे गुरुजी, पवन देशपांडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली नवचंडिका होम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने करण्यात आला. दुपारी 12 वाजल्यानंतर श्री समादेवीला नैवेद्य दाखवून महाप्रसादाला प्रारंभ झाला. यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. बेळगावातील किल्ला तलाव येथे एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळलाय. 3 दिवसांपूर्वी किल्ला तलावात उडी मारून अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आज मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तलावात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढला. ही घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ यांच्या नेतृत्वाखाली आमदार पथकाने उज्ज्वल नगर येथे रस्ते आणि गटार बांधकामाची पाहणी केली. या दौऱ्यात महापालिका अधिकाऱ्यांसह पथकाने या कामांची बारकाईने तपासणी केली. या दौऱ्याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रगतीपथावरील पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा आढावा घेणे. या प्रकल्पांतर्गत स्थानिक रस्ते आणि ड्रेनेज प्रणाली सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. अमान सेठ आणि महापालिका अधिकाऱ्यांनी बांधकामाचे निरीक्षण करून सर्व काम नियोजनानुसार सुरू आहे का याची खात्री केली.
अमान सेठ यांनी वेळेवर रस्ते आणि गटार प्रकल्प पूर्ण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले, कारण ते उज्ज्वल नगरमधील रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी आवश्यक आहे. व्यवस्थित रस्ते आणि सक्षम ड्रेनेज प्रणालीमुळे पाणी तुंबण्याची समस्या दूर होईल, स्वच्छता राखली जाईल आणि स्थानिक वाहतुकीस सुलभता येईल. तसेच पथकाने स्थानिक रहिवाशांशीही संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकास कामे योग्य प्रकारे राबवली जात असल्याची खात्री दिली. मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंगेश चिवटे यांची भेट घेऊन सीमा भागातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी संबंधित चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान चिवटे यांनी येणाऱ्या काळात लवकरात लवकर उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरुवात होईल व महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत मदत सुद्धा चालू करण्यासाठी वाटचाल चालू आहे अशी माहिती दिली. येणाऱ्या थोड्याच काळात सीमा भागातील 865 गावांना सुद्धा उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत योजनांचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. या भेटीदरम्यान सीमा भागातील समितीचे वैद्यकीय समन्वयक आनंद आपटेकर, राजेश लोहार आदी उपस्थित होते. निसर्ग हा सर्वांसाठी आहे. जंगलाचे रक्षण करणे हे केवळ वन खात्याचेच काम नाही, तर वन खात्याबरोबरच प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वन खात्यात काम करणारे अधिकारी व कर्मचारी निवृत्तीनंतर झाडे घेऊन जात नाहीत, परंतु जंगलाचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे. आगीपासून जंगलाचं संरक्षण करण्यासाठी शाळा महाविद्यालयातून जागृती अभियान राबवण्यात येत आहे. गावातील नागरिकांना जागृत करण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असते, असे प्रतिपादन कणकुंबी वलय अरण्य खात्याचे डेप्युटी RFO संजय मगदूम यांनी केले. बेळगाव प्रादेशिक अरण्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली जनरंग, जनपद, कलातंड, शिरहट्टी, गदग व चिंतना ग्रामीण नगराभिवृद्धी संस्था कोडिहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आगीपासून जंगलाचे संरक्षण हे पथनाट्य कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयात सादर करण्यात आले. यावेळी संजय मगदूम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बिजगर्णी गावातील प्रमुख गल्लींपैकी लक्ष्मी गल्लीचा हा एक रस्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लक्ष्मी मंदिराकडे व पुढे ब्रह्मलिंग मंदिरकडे जाणारा हा रस्ता असून येथून नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी शिवाजी महाराज चौकातील गीतांजली अंगणवाडी समोर गटारीचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे सध्या या गटारीवरून लहान मुलांना दररोज ये जा करणं कठीण बनलंय. एका फळीचा आधार घेऊन लहान मुलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शाळेतील कर्मचारी, मुलांना व परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होतोय. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने येथील गटारीचे काम तातडीने हाती घ्यावे अशी नागरिकांनी मागणी केली आहे. उचगाव लक्ष्मी गल्ली गांधी चौक येथील रहिवासी रमेश शिवाजी देसाई यांच्या राहत्या घराला लागून असलेल्या जनावरांच्या गोठ्याला रात्री 2च्या सुमाराला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जनावरांचा संपूर्ण गोठा जळून खाक झालाय. प्रसंगावधानामुळे गोठ्यामधील 2 म्हैशी मात्र सुदैवाने बचावल्यात. या आगीमध्ये गरीब शेतकऱ्याचं सुमारे 1 लाख किमतीचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आकस्मिक झालेल्या या नुकसानीमुळे ते हतबल झाले आहेत. शासनाने त्यांना तातडीने आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी रमेश देसाई आणि ग्रामस्थांनी केली आहे. खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांचे अखेर निलंबन करण्यात आले असून त्यांना धारवाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात बदली करण्यात आली असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू असून त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता मिळवल्याप्रकरणी फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आलाय. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांचा कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचा कळस गाठणारा ठरला होता. गायकवाड यांच्या बदलीने तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे. कर्नाटक राज्य ग्राम प्रशासकीय अधिकारी मध्यवर्ती संघ यांच्या वतीने काल सोमवार दिनांक 10 फेब्रुवारीपासून बेळगाव तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती. या आंदोलनात आपल्या हाताला काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन करण्यात येत आहे. तलाठी पदाच्या अधिकाऱ्यांवर महसूल संबंधित कामासोबत पीक सर्वेक्षण तसेच आयोजनाची जबाबदारी देण्यात आल्याने आपल्यावर कामाचा बोजा वाढला असून हा कामाचा बोजा कमी करावा या मागणीसाठी बेमुदत आंदोलन छेडण्यात आले आहे. या तलाठ्यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या आंदोलनाला सरकारी नोकर संघाचा पाठिंबा मिळाला असून अध्यक्ष बसवराज रायगोड यांनी तलाठी यांची आज मंगळवारी सायंकाळी भेट घेतली. आजच्या दुसऱ्या दिवशीही तलाठी आंदोलनावर ठाम असून
जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच बेमुदत सुरू राहील, असे आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.